गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील भदुटोला गावात शनिवारी दुपारी वाघाच्या हल्ल्याने प्रचंड खळबळ उडाली। शेतात काम करणारा शेतकरी वाघाच्या तावडीत सापडला आणि मृत्यूच्या दाढेतून कसाबसा सुटला। गावकऱ्यांनी जीव धोक्यात घालून वाघाला पळवून लावले, पण वन विभाग मात्र हातावर हात धरणाराच। प्रश्न असा, गावकऱ्यांचा जीव काही स्वस्त आहे का? वाघ ऊसाची वाढीत दबा धरून बसला आहे, तरीही अधिकारी तोंड वासून बसलेत। अजून किती रक्त सांडल्यावर वन विभाग जागा होणार? रामू मनसराम कापगते वय वर्ष 42 शेतात घाम गाळत होते। त्या क्षणी पट्टेदार वाघानं त्यांच्या पाठीवर झडप घातली। त्यांचा आक्रोश ऐकून गावकरी काठ्या घेऊन धावले। स्वतःचे प्राण धोक्यात घालून त्यांनी वाघाला हुसकावले। गावकरी धाडस दाखवतात आणि वन विभाग मात्र तमाशा बघतोय। वाघ ऊसाच्या वाडीत शिरून लपला, पण महिलांच्या डोळ्यांनी तो पाहिला। त्यांनी गावात खबर दिली आणि सगळ्यांची छाती धडधडू लागली। नागरिकांनी तातडीने वन विभागाला याची माहिती दिली। अधिकारी, पोलीस, ड्रोन सगळं आणलं गेलं, पण काय उपयोग? ऊसात लपलेला वाघ दिसलाच नाही। ड्रोन मोहीम फसली आणि वाघाच्या तावडीत नागरिकांचे आयुष्य अडकले। सायंकाळी राकावा पिपरी परिसरामध्ये वाघ दिसल्याची चर्चा पसरताच गावोगाव भीतीचे सावट दाटले। शेतकरी शेतात पाऊल ठेवायला घाबरतोय। महिला, लहान मुले घराबाहेर निघायलाही करचरतात। गावकऱ्यांचा थेट सवाल आहे, आमचा प्राण वाघाच्या दयेवर सोडायचे का? बळी गेल्यावरच कारवाई करायची, हीच वन विभागाची पॉलिसी आहे का? ड्रोन अपयशी, अधिकारी निष्क्रिय, मग नागरिकांच्या सुरक्षेचं तरी काय? वन विभागाच्या कारभाराबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत आहे। गावकऱ्यांना जगायचंय की मरायचंय हा निर्णय आता प्रशासनाने घ्यायचा आहे। रजा महाराष्ट्र 24 न्यूज करता आकाश नंदागोळी, गोंदिया, भंडारा।